तुम्ही आता ट्विट केले, त्या ट्विटमध्ये तुम्ही थेट सांगितलं की पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही आम्हाला हवे. अमोल कीर्तीकर म्हणजे उत्तर पश्चिम मतदारसंघ हा या देशातल्या उत्तर पश्चिम मधला निकाल हा या देशातल्या संपूर्ण निकाल प्रक्रियेतल्या घोटाळ्यातला एक आदर्श घोटाळा आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरच्या टोळ्यांनी देशभरामध्ये काही मतदारसंघात कशा प्रकारे विजय मिळवला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईतला उत्तर पश्चिम मधला निवडणूक निकाल. निवडणूक यंत्रणा ताब्यात घेऊन देशभरातलं चित्र असं आहे की जिथे 500 ते 4000 या फरकात जिथे जय पराजयाचे चित्र दिसत होतं शेवटच्या क्षणी, तेथे अशा प्रकारचे घोटाळे करण्यात आले, यंत्रणा ताब्यात घेतली. कीर्तीकरांना विजय घोषित केलं होतं, तरीही दोनदा फेर मतमोजणी करून त्यांना त्यांच्या विरुद्ध निकाल देण्यात आला आणि त्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांचा मोठा हात आहे. त्या काय जे काय आता खुलासे करतायत तांत्रिक, तो त्यांचा प्रांत नाही. तसं असेल तर ॲलन मार्क्सनी त्या वंदना सूर्यवंशीकडे शिकवणी लावावी. जो ॲलन मार्क्स सांगतोय, या देशातला सगळ्यात मोठा या क्षेत्रातला माणूस, तो सांगतोय की ईव्हीएम हॅक होऊ शकतो आणि मोबाईलच्या माध्यमातून हॅक होऊ शकतो. हे ॲलन मार्क्स सांगतात. मी असा कधी आरोप केला नाही या निवडणुकीमध्ये. हा ॲलन मार्क्सचा आरोप आहे. त्याच्यामुळे उत्तर पश्चिमच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा पूर्व इतिहास तपासून घेतला पाहिजे. सीसीटीव्ही फुटेज का दिलं जात नाही, त्यांना कोणाचे फोन ह्या काळामध्ये आले, वंदना सूर्यवंशीचे फोन सुद्धा ताब्यात घेतले पाहिजे. सगळे त्यांचा स्टाफ, त्यानंतर वायकरांच्या नातेवाईकांचे फोन जे तिथे फिरत होते आतमध्ये, अधिकाऱ्यांचे फोन घेऊन जे का उद्योग चालले होते, तो फोन वंद्राई पोलीस स्टेशनने जप्त केल्यावर वायकर यांचा एक जवळचा माणूस, रिटायर्ड पोलीस अधिकारी सातारकर, हा सातत्यानं 4 दिवस वंद्राई पोलीस स्टेशन मध्ये का येरझारा घालत होता. फोन बदलायचा होता, काही डील करायचं होतं, ते डील झालंय की नाही याचा तपास व्हायला पाहिजे. आता हा फोन म्हणे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्याची माहिती मी आज ट्विट केलाय. पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये तिथे ब्लड सॅम्पल बदलून फॉरेन्सिक लॅब गुन्हेगाराला वाचवू शकते, तिथे या फोनचं काय घेऊन बसला. या सर्व लॅबचे प्रमुख हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्यावरती एकनाथ शिंदे आहेत. हे जो आता लक्षात आलंय, त्यांनी उत्तर पश्चिमचा निकाल कसा चोरला त्याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवावाच लागेल. वंद्राई पोलीस स्टेशन मधून फोन बदलण्याचा प्रयत्न झाला, तो यशस्वी झालाय का, हे सातारकर कोण आहेत आणि कोणाचे नातेवाईक आहेत, जे सतत 4 दिवस वंद्राई पोलीस स्टेशन मध्ये येरझारा घालत होते, सीसीटीव्ही फुटेज काढा, त्यांचं तिथे काय काम होतं आणि त्यांचं काय डील झालं हे सांगा, नाहीतर मी सांगतो. माझी मागणी आहे, हा संपूर्ण निकाल अत्यंत रहस्यमय आणि संशयास्पद आहे. त्याच्यामुळे रवींद्र वायकर यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवलं निवडणूक आयोगाने. जोपर्यंत ह्याची पूर्ण शहनिशा होत नाही, संशय दूर होत नाही, तोपर्यंत रवींद्र वायकर यांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं हीच लोकशाही आहे. हे लोकशाहीचे संकेत आहेत.
चोरून ज्याने विजय मिळवला तो लोकसभेत जाऊन शपथ घेणार, अशा प्रकारचे या देशामध्ये किमान 45 निकाल लावण्यात आलेले आणि अशाच निकालांवर भारतीय जनता पक्ष विजयी झाले. बोलिए. इलेक्शन कमीशन ने आपकी पार्टी ने जो आरोप लगाया है उसको नकारा है. राहुल गांधी के इलेक्शन कमीशन यानी कौन? बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच. हुई इलेक्शन कमीशन नॉर्थ वेस्ट का जो चुनाव नतीजा निकाल सामने आया है, तब से ये पूरा एक वादग्रस्त बन गया है, कंफ्यूजिंग हो गया है. जिस तरह से अमोल कीर्तिकर शिवसेना के उम्मीदवार को विजयी घोषित किया है, एक बार नहीं 2 बार, अमोल कीर्तिकर को 2 बार विजय घोषित किया. फिर रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी को किसी का फोन आता है और एक इलेक्शन ऑफिसर दिनेश गुरव का फोन लेकर, अंदर फोन लेकर जिसका ऊपर ओटीपी है, या अनलॉक कर सकते हैं ईवीएम मशीन, या छेड़छाड़ कर सकते हैं ईवीएम मशीन से, वो फोन लेकर शिंदे गुट के उम्मीदवार रविंद्र वायकर का एक रिलेटिव अंदर घूमता है और फोन यूज करता है. सीसीटीवी फुटेज पे दिख रहा है. वंदना सूर्यवंशी ने ऑब्जेक्शन नहीं लिया है. अब उनके ऊपर एफआईआर लॉन्च किया. अब ये फोन उनको विजय घोषित किया वायकर को, टोटली इलीगल. वो हारा हुआ आदमी है. अब वो फोन जब्त किया है हमारे दबाव के बाद. अब वनराई पुलिस स्टेशन से वो फोन बदलने की कोशिश चल रही थी, या अनलॉक कर सकते हैं ईवीएम मशीन, या छेड़छाड़ कर सकते हैं ईवीएम मशीन से, वो फोन लेकर शिंदे गुट के उम्मीदवार रविंद्र वायकर का एक रिलेटिव अंदर घूमता है और फोन यूज करता है. सीसीटीवी फुटेज पे दिख रहा है. वंदना सूर्यवंशी ने ऑब्जेक्शन नहीं लिया है. अब उनके ऊपर एफआईआर लॉन्च किया. अब ये फोन उनको विजय घोषित किया वायकर को, टोटली इलीगल. वो हारा हुआ आदमी है. अब वो फोन जब्त किया है हमारे दबाव के बाद. अब वनराई पुलिस स्टेशन से वो फोन बदलने की कोशिश चल रही थी 4 दिन से. मेरी जानकारी है वहां के जो पुलिस अफसर है राजभर उनको छुट्टी पर भेज दिया, क्योंकि वो जांच कर रहे थे. कोई नया अफसर लाके अपना रखा है. कोई सातारकर नाम का एक रिटायर्ड पुलिस ऑफिसर जो वायकर के रिश्ते में है, वो वहां 4 दिन से कुछ डील कर रहा था वनराई पुलिस स्टेशन में. ये इस देश का ऐसा चुनाव का निर्णय है कि देश में ऐसे कितने चुनाव क्षेत्र में इस प्रकार से जो 100 या 1000 के दायरे में हार जीत हुई है, वो सभी क्षेत्र में उस प्रकार से चुनाव के नतीजे अपने कब्जे में लेने की कोशिश हुई है प्रशासन के माध्यम से. और मुंबई का नॉर्थ वेस्ट का चुनाव परिणाम उसका एक ज्वलंत उदाहरण है, किस प्रकार से चोरी मारी लूटमार की गई है. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की जिथं निवडून आले तिथं ईव्हीएम मशीन चांगलं, आता हरले तिथं सेट. आमचा हा आरोप नाही, आम्ही हा आरोप केलेला नाही. नॉर्थ वेस्ट संदर्भातलाच हा आरोप आहे. नॉर्थ वेस्ट जिथे कीर्तिकरांना विजयी घोषित करण्यात आलं 2 वेळा, आणि 3ऱ्या वेळेला रिजेक्टेड पोस्टल बॅलेटचे मतगणना बेकायदेशीरपणे मोजून त्यांना विजयी घोषित करण्यात आलं शिंदे गटाच्या उम्मीदवाराला. हमारी ये मांग है कि रविंद्र वायकर को जो घोषित किया है विजयी, उसको लोकसभा की सदस्यत्व की शपथ लेने से रोकना चाहिए. पीएम शिंदे ने कहा है कि ये सब अपोजिशन की स्ट्रैटेजी है. ये क्या स्ट्रैटेजी है? एलिगेशंस लगा कौन सा एलिगेशन है? ईवीएम के बारे में ऐसे हो नहीं सकता है. ओटीपी से ये शिंदे कौन है? शिंदे एलन मस्क का बाप है क्या? कौन है शिंदे? उनको क्या पता है? पैसे की बात करो, मैंने कितना पैसा बांटा है चुनाव जीतने के लिए, उसका ऊपर मैं उससे डिबेट करूंगा. नासिक में कितना बांटा है, मुंबई में कितना बांटा है, पैसे खोखे की बात करो. टेक्निकल बात आप मत करिए, खोखे की बात करो. खोखे पेटी की बात अगर आप करे हो, ईवीएम वो खोखा नहीं आपका 50 करोड़ वाला, वो अलग खोखा है जिससे देश का लोकतंत्र बनता है और बिगड़ता है.
या केस संदर्भात कमीशन का कहना है रजेवर OTP केला का आहे. इस्तेमाल रिजल्ट झूठ बोल रहे हैं, ये बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच है। इलेक्शन कमीशन यानी कौन? वंदना सूर्यवंशी। आप उनका पूर्व इतिहास देख लीजिए। या केस संदर्भातील पीआय आहे ते देखील रजेवर आहे गेल्या 4 दिवसांपासून. नेमका मी आपल्याला तेच सांगतोय ना, या संदर्भातले जे पीआय राजभर हे रजेवर आहेत की त्यांना रजेवर पाठवण्यात आलं? तो ज्या प्रकारचा तपास करत त्यांनी फोन जप्त केला, फोन जप्त केल्यावर त्यांना रजेवर पाठवण्यात आलं। कोकणात बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली. कोर्टात कधी जाणार आहात? 45 दिवसाचा कालावधी. हो, आम्ही जाऊ कोर्टामध्ये। आम्ही सगळे मार्ग, निवडणूक आयोगापासून कोर्टापर्यंत सगळे मार्ग आम्ही हाताळणार आहोत। आणि उत्तर पश्चिमचा जो निकाल आहे तिथे शिवसेनेचाच उमेदवार विजयी झाला आणि तो कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा विजयी होईल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही। कोकणात बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली आणि त्या कोकणात शिवसेना संपली असं वक्तव्य जाहीरपणे नारायण राणे करतात. हे महाशय फक्त 48,000 मतांनी जिंकून आले पैसे वाटून। त्याचे व्हिडिओ क्लिप्स आहेत, हे कशा प्रकारे ह्यांचे लोक पैसे वाटत होते घराघरात। आपल्याकडे मुंबईला पेपरची लाईन टाकतात ना, ते दुधाची लाईन टाकतात ना, तसे पैशाची पाकिटं घरामध्ये पेपरच्या लाईन सारखे कसे टाकत होते। त्याचे व्हिडिओ समोर आल्यावरती या माणसानं आपलं तोंड उघडू नये, फार एक्सपोज होतील। आपल्याला मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही याच्यावर त्यांनी चिंतन करावं। कोकणची जनता, बरोबर आहे, यावेळेला आम्हाला यश मिळालं नाही, पण फार कमी फरकानं आमचा तिकडे पराभव झाला। पैशाचा वारेमाप वापर झाला, यंत्रणेचा वापर झाला। हा आरोप नाही, हे सत्य आहे, हे सत्य आहे। नारायण राणे यांचा विजय हा फक्त 48,000 मताने झाला। नारायण राणे यांना 4,48,000 मतं मिळाली आहेत आणि विनायक राऊत त्यांना साधारण 4 लाखाच्या वर मत आहेत। याच्यापेक्षा एक जोरदार लढाई काय असू शकते? आपण क्या 5-6 लाख मताने जिंकलात कोकणामध्ये एकतर्फी? बोला। सर, मुख्यमंत्री म्हणतात की फेक नेरेटिव्ह सेट करण्यात आला होता, मोदी हटवणार होता। अहो, एकनाथ शिंदे हेच फेक आहेत। ज्या राज्याचा मुख्यमंत्री फेक आहे त्याने फेक नेरेटिव्हची भाषा करू नये। नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात फक्त फेक नेरेटिव्हच सेट केले आणि गेल्या 2.5 वर्षापासून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये फेक नेरेटिव्ह सेट करत होते, त्याचा पराभव झाला। त्या फेक नेरेटिव्हचा पराभव